सुमत सगळ्यांना. आज तुम्हाला ताटामध्ये काय दिसते ओळखा पाहू काय आहे. तर आज मी काय बनवते तुम्हाला सांगते. चला, मी आज आहे ना राजमाची भाजी बनवली होती. मस्तपैकी तेल गरम करून घेतलं आणि त्यात जिरे मोहरी अशी फोडणी देऊन घेतली आणि आलं लसणाची पेस्ट बनवून त्याची फोडणी देऊन घेतली आणि त्याच्यामध्ये तमालपत्र लाल मिरची अशी काही फोडणी देऊन घेतली आणि मग काय नंतर मस्तपैकी मिक्स करून घेतली आणि त्याच्यामध्ये थोडंसं टोमॅटो प्युरी आणि कांद्याची प्युरी अशी मस्त मिक्स करून आणि खमंग अशी व्यवस्थित होऊ दिली आणि लाल कलर येईपर्यंत मस्तपैकी हलवून घेतली आणि त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये हळद टाकली, कढीपत्ता टाकला आणि लाल मिरची टाकली आणि मग ते व्यवस्थित मिक्स झालं. मग त्यात उरलेलं जे प्युरी होती ती पण टाकून घेतली आणि मग त्याच्यामध्ये हळद मीठ मिरची असं काही टाकून घेतला आणि काळा मसाला आपला घरगुती, सगळं मी घरगुतीच वापरते आणि टेस्ट पण खूप छान येते आणि खूप छान लागते चवीला. मग मीठ टाकून घेतलं आणि ना मस्तपैकी मिक्स करून घेतला आणि मसाला थोडासा व्यवस्थित चांगला भाजून म्हणजे चांगला तळून घेतला आणि शिजू दिला. आणि मग मी ना त्याच्या राजम्याचं रात्री भिजत ठेवलं होतं आणि मग त्या 4-5 शिट्ट्या देऊन असं शिजवून घेतलं होतं आणि मग ते पण त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि मस्तपैकी असं थोडंसं जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आणि ना मग त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकली आणि कसुरी मेथी टाकली. मस्तपैकी 10 मिनटं अशी ती भाजी उकळू द्यायची आणि मस्तपैकी खूप छान तयार होते ते आणि खूप छान घट्ट होते. तुम्हाला जशी पाहिजे तशी ठेवू शकता आणि चवीला तर इतकी छान झाली होती, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आम्हाला घरामध्ये सगळ्यांना तर खूप आवडली होती. हे बघा अशी घट्ट झाली होती आणि इतकी छान झाली होती. नक्की तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की कमेंट करा. थँक्यू.